हॅलो गाईज, गावाला आलो होतो आणि गावाला मांडव होता. आणि तुम्ही बघू शकता आता आदिवासी पद्धतीने कसा मांडव उजळणीचा कार्यक्रम साजरा केला गेला. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, खूपच भारी व्हिडिओ आहे. इकडे हे लेझीम नाचत होते आणि इकडे बाजूला तर बैल पण आले होते. कारण बैल असल्याशिवाय मांडव काही होणारच नव्हता. आणि गावाकडं म्हटलं ना, बैलांच्या ह्याच्यामध्ये टगळे आणतात आणि ते मांडवाला लावतात. या जुनी परंपरा आहे, खूप जुन्या काळापासून चालत आली आहे. तुमच्या इकडे पण असंच मांडव साजरा होते का? ते पण जरा कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या गावात एवढे बैल होते ना, बाप रे बाप, 17-18 गाड्या त्या आल्याच होत्या. आणि सगळ्यांनी इथं बैल असे सजवले होते ना, जसं काय फेस्टिवलच चाललाय पोळ्याचा. पोळा नव्हता हा मित्रांनो, हा मांडवचा कार्यक्रम होता, मांडव उजळणीचा कार्यक्रम होता. आणि हा आमच्याकडे आदिवासी पद्धतीने असाच साजरा केला जातो. आणि तुमच्याकडे कसा साजरा केला जातो ते पण जरा कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या गावचे किती बैल ती बघा. आणि बैलच नव्हते भावांनो, इकडं पुढं बघितलं गेलं ना तर घोडागाडी पण होती. आणि आमचे हे टांगे पण घेऊन आले होते, गाड्या पण होत्या. आणि इकडे हा बघा घोडा. आणि सगळेच नाही का एवढे इन्व्हॉल्व होईल होते ना, एक नंबर. आणि बैलगाडा म्हणलं ना, आमच्या गावातले नादी. आणि इकडे ही लेझिम तर नाचत होते. बघा मग कशी.
आणि इकडे बघा ही घोडागाडी पुढं होती आणि त्याच्या मागे या बैलांच्या गाड्या होत्या आणि एवढ्या गाड्या होत्या ना, बाप रे बाप. आणि एवढं मजा येत होती ना, लय मजा. आणि गावाला येऊन असं मांडव फिंडव असं ना, लय मजा राहते. आमच्या गावामध्ये ना असं या पहिल्यांदा म्हणजे असा एवढा मोठा या करीत होती. तरी टायमाला राहते पण एवढं छोटा मोठा राहतं, पण एवढं टायमाला ना लयच भारी होतं. तर मग बघा किती गाड्या आल्या होत्या, तर तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंट करा. आणि तर मग गाईज आता पूर्ण गावाची मिरवणूक आता संपली होती आणि इकडचा लेडीजचा डान्स पण थांबला होता आणि तशीच लेझिम पण थांबली होती. आणि आता मेन कार्यक्रम होणार होता, कारण इथं मांडव उजळणी केली जात होती. आता हे बैलांना ओवाळलं जात होतं आणि ते बैलगाडीवाल्यांना पोळी पापडी वगैरे दिली जात होती. आता एक टगळे नाही का मांडवाला लावले जातील आणि मग पुढचा कार्यक्रम सुरू होईल. तर मग कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या आदिवासी पद्धतीमधला हा डान्स कसा वाटला जरा ते पण सांगा. आणि तुमच्या इकडे कसं करतात ते पण जरा कमेंटमध्ये सांगा. आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करून टाका. चला तर मग बाय.